आमचं एकच असतं, 12 वाजले न वाजले की कॉलेजमधून पळून जायचं. पण आज डाव उलटाच पडला. कॉलेजवाल्याने परत बोलून घेतलं. खबर पसरली होती, कोई मिल गया ते ऋतिक रोशनचे सॅटेलाइट आमच्याच कॉलेजच्या डिशने कंट्रोल होते. ते कळता पळत पळत कॉलेज लावलो आणि रस्त्यात येताना हे बघा काय दिसलं, टार्झन पिक्चरची टार्झन. आणि इकडे आलो तर हा भाऊ क्यूब सोबत खाटकूट करत होता. मला म्हणला इंद्रधनुष्य बनवले, म्हणलं काय विषय नाही, घे टाइम. तोपर्यंत मी लिहितो म्हणलं जादूला लव्ह लेटर. आणि इकडे बघा कसं आहे भाऊची धूम. भावाला म्हणलं भावा एका चाकावर आण, तर भाऊ माझ्याच पायावर चाक आणतोय. आणि आपलं ठरलेलं असते क्लासमध्ये गेले की लास्ट बेंच पकडायचा आणि नुसता राडान राव, मग काय जाळण दूर संकट मी पण क्लासच्या बाहेर. आणि हे पहा मॅडमला म्हणतोय मेसच्या काकू उशिरा गेल्यावर जेवायला देत नाहीत. म्हणलं ओ सुका पाटील बूट टेकवा उग, नाही तर 35 टप्पू खातात मॅडमचे. आणि इकडे क्लास चालू असताना मी बघा कसं गोंडस बाळासारखं विचार करतोय, एक दिवस माझी पण गर्लफ्रेंड असन, मी पण गरबा खेळायला जाईन. बाबू मेरे महंगे सपने. आणि योगेश भाऊला जॅकपॉट लागला काय की. डिस्कशन तर पहा बघूनच कळतंय तिघच चहा प्यायला जाणार आहेत. पण मी असताना असं होईल असंभव. आणि इकडे तर भाऊने डायरेक्ट धमकीत दिली, व्हिडिओ घे नाही तर अनफॉलोच करतो म्हणला. म्हणलं ये रे भाऊ, सकाळी त्याचं चालू होतं, आता हा इंद्रधनुष्य बनवतोय. आणि मामा तर बघा कसलं लक्ष देऊन पाहतोय. मामा विचार करत असतील काय भाऊ खायची वस्तू काय. आणि इकडे हा भाऊ बघा कसला टाईट मध्ये येतोय कॉलेजात. भावाला म्हणलं कंटेंट दे, भाऊ पोच देतोय. चला तर पोच बघून कंटाळला असताल, जातो मी, तुम्ही घ्या फॉलो करून. जय महाराष्ट्र.